श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सध्या परवलीचा झालेला शब्द AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. AI वापरून तयार केलेली छायाचित्र आणि चलचित्र सध्या इंटरनेटवर प्रचंड शोधली आणि पाहिली जात असल्याचं दिसून येत आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार केलेल्या डीपफेक विषयी चर्चा होत आहे. डीपफेक बद्दलची दखल आपल्या राष्ट्रपतींनी सुद्धा घेतली आहे. मात्र AIचा वापर यापुरताच मर्यादित नसून AIची मागणी आणि AIचे उपयोग हे दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. AI, रोबोटिक्स, ChatGPT, IoT अशा नवनव्या तंत्रज्ञानामुळे जग वेगाने प्रगत होत चाललंय. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी आणि AI वापरताना घ्यायच्या काळजीविषयी अधिक जाणून घेऊया. श्रोते हो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात डीपफेकबाबत चिंता व्यक्त केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीपफेक तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना प्रभावीपणे सामोरं जाण्यासाठी प्रयत्न करण्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही भर दिला आहे. श्रोते हो, डीपफेक तंत्रज्ञान वापरून अगदी हुबेहूब खरा वाटेल असा मात्र पूर्णपणे काल्पनिक फोटो तयार करता येतो. याशिवाय हुबेहूब आवाज, व्हिडिओ अशा गोष्टी सुद्धा तयार करणं शक्य आहे. या संदर्भात माहिती घेऊया पुण्यातील COEP तंत्रज्ञान विद्यापीठातील व्यवस्थापन विभागाच्या प्राध्यापक आणि सायबर कायदा तज्ज्ञ प्रशिक्षक डॉक्टर दीप्ती लेले यांच्याकडून. AI बद्दल बोलायचं झालं, AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. विविध उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणत आहे. तंत्रज्ञानाशी संवाद साधण्याच्या प्रयत्नाच्या पद्धतीत बदल घडवून आणतोय. स्पेसिफिकली यूथ आपण ज्यांना म्हणतो, म्हणजे किशोरवयीन मुलं, त्यांच्यासाठी AI त्यांच्या अनुभवांना आणि भविष्यातील संभावनांना आकार देणारी संधी आणि आव्हाने दोन्ही सादर करत आहे. त्याच्यानंतर ChatGPT. आता ChatGPT म्हणजे चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर आणि हे एक ओपन AI या AI संशोधन कंपनीनी विकसित केलेलं आहे. हे एक AI चॅटबॉट तंत्रज्ञान आहे जे आपल्या नैसर्गिक मानवी भाषेवर प्रक्रिया करू शकते आणि प्रतिसाद निर्माण करू शकते. आता ChatGPT हे एक संभाषणात्मक शिक्षण प्लॅटफॉर्म आहे जे इमिजिएट म्हणजे त्वरित अभिप्राय देतो किंवा विविध शिक्षण शैलीमध्ये सामावून घेतो आणि हे विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतो, त्यांच्यात आवड निर्माण करून देतं, त्यांना उत्तरं देतं. त्याच्यामुळे ChatGPT काय हे किशोरवयीन मुलांमध्ये सध्या खूप फेमस आहे बरं का. परवाचीच गोष्ट घ्या, मी MBAच्या मुलांना शिकवत होते आणि शिकवता शिकवता आम्ही एक काम करत होतो. मला एक मेसेज ड्राफ्ट करायचा होता, तर मुलं सहज म्हणून गेली, मॅडम ChatGPT बघा ना, ChatGPT वरून तुम्हाला सहज करता येईल. ते झालं MBAच्या मुलांचं. परवा मी माझ्या मुलाला, 4थीतला मुलगा आहे, श्यामच्या आई या पिक्चरला घेऊन गेले होते. त्याच्यानंतर त्याला मी बरेच प्रश्न विचारत होते, तर तो म्हटला आई ChatGPT टाक ना, म्हणजे तुला सगळी उत्तरं सहज मिळतील. आता मला सांगा, 4थी आणि MBA इथपर्यंत रेंज आहे की ज्यांना ChatGPTची माहिती आहे, AI माहिती आहे आणि मुलं वापरत आहेत. त्याचा चांगला प्रभाव हा नक्कीच पडतो आहे. ChatGPTमुळे भरपूर मुलांना फायदा होतोय. त्यांना नवीन नवीन माहिती मिळते, नवीन घडामोडी त्यांना शिकायला मिळत आहेत. नंतर भविष्यातील ट्रेंडचा अंदाज घेऊ शकतात. नंतर रिअल टाईम माहिती, त्याच्यानंतर तज्ज्ञांचे अंतर्दृष्टी, ऑनलाईन समुदायाशी जोडणीच्या मदत, ह्याच्या सगळ्यामुळे त्यांची मानसिकतासुद्धा चांगली विकसित होऊ शकते बरं का. बऱ्याचदा मुलांना कठीण प्रश्न उपस्थित होतात, वेगवेगळे वादविवाद असतात, तर ह्या सगळ्यासाठी ChatGPT नक्कीच मदत करते. बऱ्याचदा मुलांना गंभीर विचार येतात किंवा समस्या येतात, त्याचं विश्लेषणसुद्धा ChatGPTच्या माध्यमातून किंवा मदतीने हे तरुण पिढीला मिळतं आहे. ChatGPTच्या मदतीने तरुण त्यांच्या कमाल क्षमतेपर्यंत पोचू शकतात आणि आयुष्यभर शिकण्याच्या आणि तांत्रिक शोधाच्या रोमांचक मार्गावर निघू शकतात. ChatGPT वापरणं सेफ आहे का?
तर लक्षात घ्या, काही बाबतीत जर तुम्ही काळजी घेतलीत तर ChatGPT वापरणं हे सेफ आहे. बेसिकली तुमचा जो सेन्सिटिव्ह डेटा असतो तो जर शेअर करत नसाल तर ChatGPT सुरक्षित आहे. कॉन्व्हर्सेशन जी असतात तर ती 100% प्रायव्हेट नसतात बरं का. त्याच्यानंतर ChatGPT तुमच्याबद्दल भरपूर डेटा गोळा करतं. ChatGPT जो आपल्याला रिस्पॉन्स मिळतो तो बऱ्याचदा बायस किंवा इनॲक्युरेट असू शकतो. नंतर ChatGPT हे मॅलिशियस पर्पजसाठी म्हणजे काय, दुर्भावनेपूर्ण हेतूंसाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर कोणतेही सुरक्षा उपाय हे 100% अयशस्वी नाहीत. ChatGPT तुमची वैयक्तिक माहिती घेतं, म्हणजे काय की सेन्सिटिव्ह डेटा हे घेतं. त्याच्यामुळे तुम्हाला ChatGPT वापरताना खबरदारी घेणं खूपच आवश्यक आहे. बऱ्याचदा ChatGPTचे जे सर्व्हर्स आहेत ते पण हॅक होण्याची शक्यता असते, ज्यामुळे पासवर्ड आणि संपर्क माहिती यासारखी सेन्सिटिव्ह माहिती चुकीच्या हातात पडू शकते. त्याच्यामुळे ChatGPT वापरताना आपण काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे. ChatGPT किंवा AI वापरताना जर काही सायबर क्राईम झालं तर आपण त्याची नोंद कुठे करावी? तर लक्षात घ्या की कोणताही सायबर क्राईम हा नॅशनल सायबर क्राईमच्या पोर्टलवर म्हणजेच cybercrime.gov.in तसंच लोकल सायबर डिपार्टमेंटला याची नोंद करायची असते. तसंच डीप फेक AI वापरून जर कोणत्याही मुलीची किंवा स्त्रीची किंवा कोणाचीही न्यूड फिल्म किंवा फोटो किंवा पॉर्न तयार करून बदनामी केली जात असेल तर stopncii.org या साईटवर माहिती देऊन सदरील मॅटर इंटरनेटवरून काढून टाकण्यास सांगावे लागते. काही सायबर क्राईम घडलेला असेल तर नक्कीच त्याचा रिपोर्ट करून आपण काळजी घेऊ शकतो आणि ते काही प्रमाणात आपल्याला थांबवताही येऊ शकतं. श्रोतेहो, नॅचरल इंटेलिजन्स म्हणजे नैसर्गिक बुद्धिमत्ता ही मनुष्य प्राणाला मिळालेली देणगी आहे. मात्र नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या जोरावर माणसानं कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध लावला. मानवाच्या प्रगतीसाठी हे तंत्रज्ञान कसं उपयुक्त ठरू शकतं हे जाणून घेऊया कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्षाचे संचालक डॉक्टर शिवाजी सादळे यांच्याकडून. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्राची किंवा प्रोग्रॅमची विचार करण्याची व अनुभवातून शिकण्याची क्षमता. कृत्रिम बुद्धिमत्तेचे कार्य व प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही यंत्राची बुद्धी जी मानवाची बुद्धीसारखी वागते किंवा विचार करते आणि तिला विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी शिकवले जाऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास हा मशीन लर्निंग, डीप लर्निंगच्या माध्यमातून केला जातो. आज जवळजवळ सर्व क्षेत्रामध्ये तिचा उपयोग व वापर होत आहे. खूप मोठ्या डेटा संचच्या साहाय्याने शिकवली जाते. एका सर्वेनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगितेतून जगभरातून साधारणतः $126 बिलियन इतका महसूल हा 2025 पर्यंत निर्माण होईल असा निष्कर्ष निघाला आहे. आज जवळजवळ 37% संस्थांच्या मध्ये तिचा उपयोग होतो. जवळजवळ 95% जास्त ग्राहकासोबतच्या हितगुज संपर्क यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची वाढ साधारणतः 54% इतकी अपेक्षित आहे आणि जवळजवळ सर्वच क्षेत्रामध्ये याचा उपयोग आज होत आहे आणि दिवसेंगणिक वाढत आहे. यामध्ये ई-कॉमर्स असेल, ई-कॉमर्समध्ये पर्सनलाइज शॉपिंग, व्यक्तिगत गरजा, आवड इत्यादीनुसार खरेदी करण्यासाठी मदत करणं. विकसित केलेले चॅटबोट्स हे मदतनीस म्हणून वापरले जातात. त्याचबरोबर ई-कॉमर्समधील क्रेडिट कार्ड फ्रॉड्स, फेक रिव्ह्यूज इत्यादी समस्या कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. शिक्षण क्षेत्र हे प्रामुख्याने मनुष्याचा प्रभाव असणारे क्षेत्र आहे. आता यामध्ये सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा चंचुप्रवेश झाला आहे. शिक्षकांच्या व संशोधकांच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी AI कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केला जातो. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग शैक्षणिक क्षेत्रामध्ये, प्रशासकीय कामात शिक्षकांना मदत, शिक्षकावरील शिकवण्या व्यतिरिक्तचा कामाचा बोजा कमी करणं हा उद्देश आहे. शिकण्यासाठी आवश्यक असे स्मार्ट कंटेंट, शैक्षणिक साहित्य तयार करण्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. स्मार्ट साहित्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स असतील,
टेक्स्टबुक गाईड्स असतील किंवा एखादा चांगला अनुभव तयार करता येऊ शकतो, जो ज्ञानप्राप्तीसाठी फार उपयोगी आहे. ज्ञानप्राप्ती ही अनुभवातून होत असतं. असं म्हटलं जातं की शिकणं सुद्धा अनुभवातून होतं. तर चांगले अनुभव हे माणसाचे ज्ञान वाढवतात, ज्ञान समृद्ध करतात. त्यामुळे असे अनुभव तयार करण्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा मोस्ट वेलकम आहे आणि होत आहे. त्याचबरोबर शिकण्यासाठी व्हॉइस असिस्टंटचा उपयोगही होत आहे. पर्सनलाइज्ड लर्निंगमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होत आहे. ज्ञान संपादनाची प्रक्रिया ही व्यक्तिगत आहे, पण मनुष्यबळाच्या अभावी आजपर्यंत आपण वर्ग व ग्रुपमध्येच शिकत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ज्ञानप्राप्ती, ज्ञान संपादनाची प्रक्रिया व्यक्तिगत करणं सुलभ व शक्य आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचं आणखीन एक क्षेत्र म्हणजे जीवनशैली. यामध्ये वाहनामधील यांत्रिकीकरणाच्या गोष्टी असतील, ज्याच्यामध्ये सेल्फ ड्रायव्हिंग असेल, ॲटो डिटेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स आणि इतर बऱ्याचशाच गोष्टींचा समावेश होतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फेस रेकग्नायझेशन, जे नवनवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत, लॅपटॉप असेल, फोन असेल, या सर्वांच्यामध्ये फेस रेकग्नायझेशन सारख्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. रिकमेंडेशन सिस्टम्स तयार झालेले आहेत. नेव्हिगेशनमध्ये फार मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेचे 2 मॉडेल्स आहेत. एक आहे कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क आणि ग्राफिकल न्यूरल नेटवर्क. ह्या दोघांच्या माध्यमातून नेव्हिगेशनमध्ये प्रचंड क्रांती झालेली आहे. ओला, उबेरच्या साहाय्याने आवश्यक ग्राहकांच्या लोकांच्या गरजा समजून त्या सेवा व सुविधा देता येऊ लागलेल्या आहेत. रोबोटिक्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय रोबोटिक्सला पर्यायच नाही. रोबोटिक्समध्ये फार मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते. बऱ्याचशाच कंपन्यांच्यामध्ये मनुष्यबळाचा विकास करण्यासाठी किंवा मनुष्यबळ हायर करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती सुलभ, इझी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. त्याचबरोबर हेल्थकेअरमध्ये रोगाचे निदान करणे, नवनवीन औषधांचा शोध लावणे इत्यादी कार्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग सध्या होत आहे. ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये सॉईल न्यूट्रिएंट डिफेक्ट शोधणं, वीड मॅनेजमेंटसाठी आणि आता येऊ घातले आहेत ते बॉट्स टू हार्वेस्ट. त्याचबरोबर गेमिंग, सोशल मीडिया, मार्केटिंग इत्यादी क्षेत्रामध्ये सुद्धा याचा प्रवेश झालेला आहे. फिनान्समध्ये मग ते पर्सनल फिनान्स असू दे, कॉर्पोरेट फिनान्स असू दे, यामध्ये सुद्धा याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अजून एक नाविन्यपूर्ण क्षेत्र ज्याचा सर्वसामान्य लोकांना अंदाज नाही आहे की ते म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्र. खगोलशास्त्रामध्ये याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यातल्या संशोधन कार्याला दिशा देता येऊ शकते. श्रोते हो, यापुढे एखादी वैद्यकीय सेवा घेताना किंवा अगदी साधे ऑनलाईन तिकीट काढताना किंवा एखाद्या दुकानातून खरेदी करून पुढे जाताना सुद्धा AI आपल्या मागे मागे आहे हे जरूर लक्षात ठेवलं पाहिजे. जे काम मानव करू शकत नाही किंवा ज्यात मर्यादा आहेत अशा ठिकाणी, तसंच जिथे अचूकपणा हवा असेल तिथे AI जरूर हवे, यात शंका नाही. मात्र डीप फेकपासून सावध राहिलं पाहिजे आणि मानवाची नैसर्गिक बुद्धिमत्ता, भावना आणि प्रतिभा याला अजून तरी पर्याय नाही हेही ओळखलं पाहिजे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन दर्शना जोगदनकर.